तर या ठिकाणी समुद्राच्या भरतीमुळे खरं तर लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झालेला आहे। थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। लालबागच्या राजाचं विसर्जन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक जमलेत। मात्र विसर्जनासाठी अनेक अडथळे आले। आज अखेरीस सर्व अडथळ्यांवर मात करत पुन्हा एकदा लालबाग राजा तराफ्यावरती आरूढ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक तब्बल 22 ते 24 तास चालली। आम्ही यायला पोहोचलो होतो, परंतु मला वाटते तुफान 2 दिवस मुंबईत पडत असलेला पाऊस आणि अरबी समुद्राची भौगोलिक परिस्थिती पाहता त्यावेळेला भरती खूप लवकर आली आणि आमचा विसर्जन सोहळा लालबागचा राजाचा हा भरती आणि ओटी याच्यावरती पूर्णपणे विसंबून असतो। त्यामुळे आम्ही इथे पोचायच्या अगोदरच भरती आली होती। आम्ही एक प्रयत्न करून बघितला विसर्जन करण्याचा, परंतु तो प्रयत्न करत असताना लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे आम्ही तो प्रयत्न थांबवला आणि त्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने विसर्जन करतो की ओटीच्या वेळेला संपूर्णपणे लालबागचा राजा आमच्या रथावरून तो संपूर्णपणे तराफ्यावरती घेतो आणि हा तराफा मग या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये ज्या वेळेला भरती येते त्यावेळेला जातो आणि त्यावेळेला लालबागच्या राजाचं विसर्जन होतं। कारण लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। मी लालबागचा राजा मंडळाकडून उशिरा झालेल्या विसर्जनामुळे सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो। तसेच मुंबई महानगरपालिका प्रशासन, मुंबई पोलीस प्रशासन यांचे खूप आभार मानतो की कारण आज तब्बल या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये ते अतोनात मेहनत करत आहेत आणि आमचं विसर्जन देखील वेळेत व्हायला पाहिजे, परंतु भरती लवकर आली आणि आम्ही जवळजवळ एक 10 ते 15 मिनटं उशिरा पोहोचलो आणि एक प्रयत्न करून बघितला होता, परंतु तो प्रयत्न आम्हाला नंतर असं वाटलं की बरोबर होत नाही म्हणून आम्ही थांबवला। आता तुम्हा सर्व माध्यमांचे देखील आभार मानावे तेवढे कमी आहेत, कारण आपण सर्व माध्यमांनी या सर्व भावनेच्या क्षणामध्ये, त्या श्रद्धेच्या क्षणामध्ये आमच्या पाठीशी मंडळाचे उभे राहिलेले आहात। त्यामुळे आम्ही सर्व माध्यमांचे देखील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मी आभार व्यक्त करतो। आज सकाळी समुद्राला भरती आली होती तेव्हा देखील आपल्याला जनसागर जो आहे तो पाहायला मिळाला। आता अहोटी आलेली आहे, अहोटी आलेली असताना देखील जनसागर जो आहे तो लालबाग राजासाठी या चौपाटीवरती पाहायला मिळतोय। लालबाग राजाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सर्व भावनिक झाले। अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील पाहायला मिळाले। एक वेगळा क्षण लालबाग राजा मंडळासाठी आपल्याला पाहायला मिळतो। परंतु आम्हा कार्यकर्त्यांसाठी हा वेगळा क्षण वेगळ्या पद्धतीचा आहे, कारण कधी असं म्हणजे आम्ही नियोजन करतोय आणि होत नाही असं होत नाही। त्यामुळे मी मगाशीच दिलगिरी व्यक्त देखील केली, परंतु लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं विसर्जन थोडं उशिरा का होईना, परंतु अतिशय योग्य पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही अनेक वर्ष करत आलेलो आहोत आणि तसंच विसर्जन आता आपण थोड्या वेळात सर्व माध्यमांवरती दाखवाल। अतिशय चांगला नवीन पद्धतीचा तराफा बनवलेला आहे, नवीन पद्धतीची गाडी बनवलेली आहे, त्यामुळे हे शास्त्रोक्त पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने हे विसर्जन सोहळा आता थोड्या वेळात पार पडेल। विसर्जन तराफ्यावरती लालबागचा राजा विराजमान झाला आहे। मग आता विसर्जन कधी होणार आहे, किती वेळ लागेल? आता ही जी भरती आहे ही भरती मला वाटतं आम्ही कोळी बांधव आमच्यासोबत सगळे अनेक वर्ष जवळजवळ 24 वर्ष या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होतात बद्वार पार्कमधले। मी त्यांच्याशी देखील आता संवाद साधला। त्यांचं म्हणणं आहे की 10:30 ते 11 वाजता रात्री या ठिकाणी हा तराफा फ्लोट होईल आणि त्यानंतर लालबागचा राजा या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये विसर्जनाकरता मार्गक्रमण करेल। कोळी बांधवांची कशा पद्धतीने मदत झाली, कारण सकाळी माहिती आली त्यानंतर जे काही थोड्याशा टेक्निकल अडचणी आल्या त्यानंतर बांधवांना मदत केली? ना टेक्निकल अडचण अशी कोणतीच नव्हती, भरती झाली कारण तुफान 2 दिवस मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे भरती लवकर आली आणि आम्हाला आमची विसर्जन मिरवणूक इथे पोहोचेपर्यंत आणि भरतीची वेळ जुळली नाही, त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मंडळाने आम्ही निर्णय घेतला की विसर्जन थांबवायला पाहिजे, कारण त्यावेळेला ते चॅलेंजिंग होतं आणि भौगोलिक परिस्थिती आपण या समुद्रातली बघताय, त्यामुळे आम्ही ते थांबवण्याचा निर्णय घेतला। आणि आज तब्बल म्हणून मी मगाशी सांगितलं की माध्यमांचे देखील मी आभार व्यक्त करतोय, कारण तुम्ही देखील साथ दिली की हा करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा आहे। अयोग्य होण्यापेक्षा थोडं उशिरा का होईना आलेलो आहोत विसर्जनाकरता आणि आज रात्रीपर्यंत हे विसर्जन पार पाडू। या ठिकाणी लालबागच्या राजाचे मानद सचिव यांनी
प्रतिक्रिया दिलेली आहे. रात्रीपर्यंत आम्ही हे विसर्जन पार पाडू असं ते म्हणतायत. तसेच त्यांनी सर्व भाविकांसोबत दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे. लवकरात लवकर आम्ही हे विसर्जन पार पाडू अशी प्रतिक्रिया या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तर लालबागचा राजा तराफावर आता विराजमान होतोय. समुद्राला आलेल्या भरतीमुळे खरं तर या विसर्जनाला विलंब झालाय. अगदी 8 तासांपासून अधिक वेळ लालबागच्या राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवर आहे आणि आता काही वेळातच लालबागच्या राजाचं हे विसर्जन होईल अशी अपेक्षा आहे. मोठ्या प्रमाणात भाविक गिरगाव चौपाटीवर जमलेले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक देखील अधिक वेळ त्या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत आणि त्या निरोपाच्या क्षणाचीच ते या ठिकाणी वाट पाहत आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. सुमारे 22 ते 24 तासापासून खरं तर लालबागची ही मिरवणूक झाली. या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा सकाळी 8च्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. परंतु समुद्राला आलेल्या भरतीमुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला मात्र विलंब झाला आणि आता लवकरच लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. अनेक भाविक लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी त्या ठिकाणी जमलेले आहेत. 22 तास खरं तर या लालबागच्या राजाची मिरवणूक चालली. त्यानंतर तो गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. परंतु 8 तास उलटून गेलेले आहेत तरी देखील लालबागच्या राजाची मूर्ती ही अद्याप गिरगाव चौपाटीवर आहे. तर राजाचं विसर्जन मात्र आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात राजाचं विसर्जन होईल. तर तराफावर लालबागच्या राजाची मूर्ती चढवण्यास आता सुरुवात होईल आणि अगदी काही वेळातच लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडेल. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खरं तर अत्याधुनिक तराफा यावर्षी मागवण्यात आलेला आहे. भरती होती समुद्राला, त्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला मात्र या ठिकाणी विलंब झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र भाविक आपल्या राजाला खरं तर निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जमलेले आहेत. कितीही विलंब झाला तरी भाविक मात्र आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊनच त्या ठिकाणाहून निघतील अशी शक्यता आहे. कारण का खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी, भावनिक निरोप देण्यासाठी या ठिकाणी हे सर्व गणेश भक्त गिरगाव चौपाटीवर जमल्याचं पाहायला मिळतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.